नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारजी। आजच्या व्हिडिओचा विषय तर तुम्हाला कळालाच असेल थंबनेलवरून। आजचा व्हिडिओचा विषय आहे मुक्तिपर्व दिवस, म्हणजे सद्गुरु चरणी ज्यांनी वाहिले जीवना त्यांना आठवूया या मुक्तिपर्व दिना। आता या मुक्तिपर्व दिवसाची सुरुवात कशी झाली ह्या सगळा इतिहास आपल्या सगळ्यांना बहुतेक जणांना माहित आहे। दासीने या अगोदर सुद्धा दरवर्षी प्रत्येक वर्षी मुक्तिपर्व दिनानिमित्त एक व्हिडिओ टाकलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दासीने सुरुवात सांगितलेली आहे की नेमकं मुक्तिपर्व दिवसाची सुरुवात कशी झाली। तर 15 ऑगस्ट 1964 रोजी ज्यावेळेस माता जगतमाता बुद्धवंतीजी यांनी आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला, म्हणजे शहंशाह बाबा अवतार सिंहजी महाराज यांच्या पत्नी, तेव्हापासनं ह्या दिवसाला जगतमाता दिवस म्हणून साजरा करण्यात आलं। तिथून पुढे 17 सप्टेंबर 1969 ज्यावेळेस शहंशाह बाबा अवतार सिंहजी महाराज ब्रह्मलीन झाले, त्या दिवसापासून म्हणजे त्यावेळेसपासून ह्या 15 ऑगस्ट याच दिवसाला शहंशाह जगतमाता दिवस म्हणून साजरा करण्यात आला। आणि त्यानंतर आपल्या निरंकारी मिशनचे पहिले प्रधान लाभसिंहजी यांनी सुद्धा 15 ऑगस्टच्याच दिवशी आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला, म्हणून बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी या दिवसाला मुक्तिपर्व दिवस असं नाव दिलं। आता दासी जसं की मगाच म्हणाली की ज्यांनी सद्गुरु चरणी वाहिले जीवना त्यांना आठवूया या मुक्तिपर्व दिना। मग जसं की जगतमाता बुद्धवंतजी असतील, राजमाता कुलवंत कौरजी असतील, माता सविंदरजी असतील, बाबा गुरुबचन सिंहजी महाराज असतील, शहंशाहजी असतील, बुटा सिंहजी महाराज असतील, किंवा बाबा हरदेव सिंहजी महाराज असतील, माता सविंदरजी असतील, प्रत्येक जणाला ह्या दिवशी आठवायचे। मग तिथं प्रधान लाभसिंहजी असतील, चाचा प्रताप सिंहजी असतील, अवनीतजी असतील, प्रत्येकाला आठवायचे। नुसतं आठवून त्यांचं स्मरण करायचं नाही, नुसती त्यांची आठवण करायची ना आपल्याला, तर त्यांनी आपल्याला काय करायला सांगितलंय, त्यांनी आपल्या जीवनातून आमच्यासाठी काय शिकवण सोडलीये हे आम्हाला बघायचे। आता जगतमाता बुद्धवंतीजींनी आम्हाला काय शिकवलं की सेवाभाव मध्ये किती असायला पाहिजे माझ्यामध्ये। ह्या भगवंताचं दर्शन झाल्यानंतर जेव्हा मला प्रत्येकामध्ये हा भगवंत दिसतो, त्यावेळेस मला त्यांच्याबद्दल त्यांची मी सेवा किती करू आणि काय करू याचं मला भान सुद्धा नसलं पाहिजे। अहो, ज्यावेळेस बाबा बुटासिंहजी महाराज त्यांच्या घरी वास्तव्यास होते, त्यावेळेस सुद्धा किती संत महात्म्याच्या रांगा लागायच्या घरी। संध्याकाळी ज्यावेळेस महात्मे मुक्कामाला असायचे, त्यावेळेस अंगावरचे कपडे त्यांनी जर असे वर अडकून ठेवलेले असले ना, ते कपडे जर घाण दिसले ना जगतमाताजींना, तर त्या धुवून इस्त्री करून सकाळपर्यंत ठेवायच्या। एवढं सोपं आहे। अहो, आमच्यात 4 महात्मे आले, अगर 4 पाहुणे रावळे आले, तर आम्ही लगेच वैतागून जातो की एवढा आज दिवसभर मी थकून गेले, दमून गेले। त्या नसतील का दमत? ती ऊर्जा आहे। आपल्याला सद्गुरूनं 3 कर्म दिलेत, सेवा, सत्संग आणि नामस्मरण। ती सेवा आहे जी आपल्याला जगतमाता बुद्धवंतीजी कडून शिकायची। आता विषय जर जगतमाताजींचाच झाला तर शहंशाहजीचा लगेचच घेऊयात। शहंशाहजीचा भाव काय होता? अहो, ज्यावेळेस शेजारी पाजारी म्हणू लागले की शहंशाहजींनी हे कोणाला आणून ठेवलंय घरामध्ये, एक म्हातारा आणून ठेवलंय आणि त्यांची सेवा करतायत, रोज महात्मे घरी येत आहेत, अहो घरच्यांचंच खायचं वांदे आणि बाहेरच्यांचं सुद्धा बघतायत। त्यावेळेस बाबा बुटासिंहजी महाराजांनी हे ऐकलं आणि ते घर सोडून निघायच्या तयारीत होते, बॅग भरली। त्यावेळेस शहंशाहजी त्यांना म्हणतायत की बुद्धा काही बोलली का? बुटासिंहजी म्हणतायत नाही। मग शहंशाहजी म्हणतायत की जिवंत मड ठेवून कुठे जात आहे? म्हणजे हा भाव आहे हो। मुक्तिपर्व दिवसानिमित्त फक्त यांच्याबद्दल बोलणं महत्वाचं नाही, तर त्यांनी मला काय करायला सांगितलंय, सद्गुरू त्यांच्यासाठी काय आहेत हे मला त्यातून शिकायचंय। शहंशाहजी सद्गुरू विना स्वतःला एक जिवंत मड म्हणतायत। दासी जरा लवकरच भावनिक होते, पण माझी ती अवस्था आहे का? आणि सद्गुरूला कुठंतरी माझी ती अवस्था बनवायची आहे, आणि म्हणूनच एवढा अहोरात्र अट्टहास सुद्धा चालू आहे। अहो, सद्गुरू हे संतांचा आत्मा होते, हे आपल्याला त्यातून शिकायचंय। पुढे राजमाताजींचं जर बघायला गेलं तर राजमाताजींनी स्त्रियासाठी जे काही केलं ते खूप खूप वर्णन करण्यासारखं सुद्धा नाही। का तर एक स्त्री फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित असताना सुद्धा सत्संगला स्त्रियांना आणण्याचं कार्य राजमाताजींनी केलं, आणि तुम्हाला आम्हाला ती प्रेरणा सुद्धा दिली। राजमाताजी म्हणतायत की धन्याच्या शेतातून जर चाललंस, शेजारून सुद्धा चाललं, तर आपल्याला त्याचा सुगंध येतो। मला माझं जीवन तसं बनवायचंय, हे मला राजमाताजींनी शिकवून दिलंय। त्यांच्या आचरणातून, त्यांच्या वागण्यातून मला शिकवलंय। संत फक्त दुसऱ्याला उपदेश करत नसतात, तर ते स्वतः अगोदर तसं जीवन जगत असतात। आता विषय राजमाताजींचा निघालाच होता, तर बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं बघावं लागेल।
बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी स्वतःच्या कर्माला एवढं महत्व दिलं की बाबा गुरुबचन सिंहजी महाराज म्हणताय, तुम्हाला घरामध्ये सुख समाधान पाहिजे ना, तुम्हाला भौतिक गोष्टीमध्ये सुख पाहिजे ना, तर मग तुम्हाला 8 तासाच्या ऐवजी 10 तास काम करावं लागेल. एक्स्ट्राचा येणारा पैसा सुख घेऊनच येणार आहे. खातर घरात पैशाशिवाय काही चालत नाही. देरे हारी आणि पलंगावरी हे मला कधीच माझ्या सद्गुरूनं शिकवलं नाही. हा एक एक संदेश मला छोट्या छोट्या गोष्टीतून दिलाय. प्रधान लाभसिंहजी बद्दल सुद्धा तुम्ही इतिहासामध्ये बरंच काही ऐकलं असेल, बरंच काही वाचलंही असेल. एक उदाहरण दासीला सुद्धा आठवतंय की शहंशाजी बरोबर ते सत्संगला जात असताना पाठीमागच्या सीटवर बसलेले असतात प्रधान लाभसिंहजी महाराज. अचानक गेट जवळ गेलं की एक महात्मा येतो. अवतार सिंहजी महाराज त्यांना म्हणतात, चला आमच्या सोबत सत्संगला. त्यांना म्हणतायत की तुम्ही पाठीमागे बसा. लाभसिंहजींना म्हणतायत, तुम्ही गाडीतून उतरा. एक महात्मा तिथे लाभसिंहजींना म्हणतोय, तुम्ही मिशनचे प्रधान असताना सुद्धा शहंशाजींनी तुम्हाला खाली उतरवलं. लाभसिंहजी हसून त्यांना म्हणतात, खुद तो डुबोगे और मुझे भी डुबाओगे. यातून शिकायचंय काय की या निंदेपासून, या द्वेष घृणेपासून लांब राहायचंय. प्रत्येक जण मला काही ना काही शिकवण देतोय. प्रत्येक उदाहरणातून, प्रत्येक त्यांच्या आचरणातून, वागण्यातून, चालण्यातून, बोलण्यातून. मी फक्त ही उदाहरण पाठ करून दुसऱ्याला सांगायला पुरतं मर्यादित राहायचं नाही. पुढे बाबाजी बद्दल काय बोलायचं. 36 वर्ष या मानव कल्याणासाठी अहोरात्र झटत राहिले. त्यांच्याबद्दल 1-2 ओळी आठवत आहेत दासीला की खोडरबर म्हणतं पेन्सिलला, तू चुका करशील मी खोडत राहील. खोडरबर म्हणतं पेन्सिलला, तू चुका करशील मी खोडत राहील, पण इतक्याही करू नकोस की त्या खोडता खोडता मीच संपून जाईल. बाबाजी एके ठिकाणी सांगितलं होतं बाबाजींनी आपल्याला, एकतर चुका करणाराला तरी थांबावं लागेल, नाहीतर माफ करणाराला तरी थांबावं लागेल. पण आमच्याकडून त्या चुका नाही हो थांबल्या. आपण नुसतंच म्हणतो का की सद्गुरू अंतर्यामी असतात. मग आम्हाला का कधी वाटत नाही की जे ते सांगतायत ते आम्ही करावंच. आणि एक दिवस तसा आला की बाबाजींना थांबावंही लागलं. बाबाजींकडून मला काय शिकायचंय, बाबाजींनी काय सांगितलं मला की मुक्ती नेमकी आहे कशी, मुक्ती नेमकं भेटेल कशी. बाबाजी म्हणतायत की मोह माया के जाल से बाहर आजा नाही मुक्ती है, मुक्ती को जीवन के रहते पाजा नाही मुक्ती है. या मोहमायेतून, ह्या अंधश्रद्धेतून, ह्या कर्मकांडातून मला बाहेर यायला सांगितले बाबाजींनी. बाबाजी म्हणतायत की ज्ञान पाकर भी क्यों अंधकार में खोए रहते हो. एके ठिकाणी खूप सुंदर ओळी लिहिल्या बाबाजींनी, दासी वारंवार सांगत असते. बाबाजी म्हणतायत की ब्रह्मज्ञान घेऊनच याने जीवनात ना उतरविले, लाभ तया नाही झाला ना आनंदा मिळविले. केवळ ज्ञान घेतले म्हणजे सर्व काही प्राप्त होत नसे, कर्माविन मानव प्राण्या जीवन सार्थक होत नसे. फक्त ब्रह्मज्ञान मिळालं म्हणजे मला मुक्ती मिळाली नाही. मुक्ती म्हणजे नेमका आहे काय, तर त्याचा वापर मला जीवनामध्ये करावा लागेल. दासीला एक उदाहरण आठवतंय ह्याच्यावरून. एक मोठा सावकार असतो, त्याच्या घरामध्ये संध्याकाळी चोर येतात आणि सगळं काही भरू लागतात. हा घाबरून जातो. ह्याला एक जणानं दम दिलेला असतो की उठू नको, इथून जागेवर उठायचं नाही. तो कॉटवर तशाचा तसा झोपलेला असतो, तो उठतच नाही. चोर सगळं काही बांधून, ज्या काही मौल्यवान वस्तू असतात सगळं काही बांधून घेऊन जातात. आणि हा चोर गेल्यानंतर हळूच काय बघतो तर उशी खाली बंदूक आहे का तशीच का चोरांनी नेली. बंदूक होती त्याच्याकडं, पण त्याचा फायदा केला का. अहो निस्ती ती बंदूक दाखवली असती तरी सुद्धा चोर पळून गेले असते. बंदूक असून उपयोग नाही. तसंच माझंही कदाचित होत असेल. ब्रह्मज्ञान असूनही मी त्याचा वापरच जर करत नसेल तर त्याचा उपयोग नाही होणार. आणि मला बाबाजींनी तेच सांगितले, तुम्हाला एवढं ब्रह्मज्ञान मिळालंय मग त्याचा वापर करा. आपण त्या ब्रह्मज्ञानाचा वापर कुठेतरी मिठू मिठू बोलण्यापुरता तर करत नाही. बाबाजींनी हरदेवाणीमध्ये अजून सुंदर सांगितलेले की मौन किती हो निरंकार हा, आपणही बोलूया कमी, बोल बोलूया विचार करूनी, व्यर्थ ना बोलू बोला. मला हे शिकायचंय. जे काही मला शिकवलंय ते मला शिकायचंय. फक्त ह्या मुक्ती पर्व दिवसानिमित्त मला त्यांचं गुणगान गायचं नाही, मला फक्त त्यांचं कौतुक करायचं नाही, तर त्यांनी मला जे करायला सांगितलंय ते मला करायचंय. आणि मला सद्गुरूचा आवडता शिष्य व्हायचंय, ह्या भगवंताचा आवडता भक्त व्हायचंय. आणि ते एवढं सोपं नाही. सगळे म्हणतात ते एवढं सोपं नाही.
पण सद्गुरू मला अवघड कामं कधी सांगतच नाही. सद्गुरू काय म्हणतायत माहित आहे? सद्गुरू माता सुदीक्षा सेविंदर हरदेवजी महाराज मला सांगतायत की मी माणूस आहे, चुकीचा पुतळा आहे, चुका होतच राहणार आहेत, पण कुठेतरी एक एक चूक कमी करायचा प्रयत्न करायचा आहे मला. खूप सुंदर सांगताय तो मला. गरज आहे मला शिकण्याची. आता विषय येतो माता सविंदरजींचा. माता सविंदरजी मला सांगतायत की रोशन मिनार बनो, एक तेवता दीपक बना म्हणतायत. का तर एक तेवता दीपक लाखो दिव्यांना प्रज्वलित करू शकतो. तेवढी ताकद असते एका दिव्यामध्ये, पण तो दिवा जळता पाहिजे, तेवता पाहिजे, विजलेला नाही चालणार. माता सविंदरजी म्हणताय मला काहीतरी चांगलं जर माझ्यामध्ये घ्यायचं असेल तर अगोदर वाईट बाजूला काढावं लागेल. का तर एखाद्या भरलेल्या भांड्यामध्ये आपण कितीही वरून काही टाकत राहिलो तर ते आतमध्ये जाणार नाही, ते वर्ण सांडणार आहे. अगदी मला सुद्धा तसंच माझ्यामधले षडविकार मला बाहेर काढायचे आहेत, तेव्हा हे चांगले गुण मला माझ्यामध्ये घेता येणार आहेत. हे मला सविंदरजींनी शिकवलं, माता सविंदरजींनी शिकवलं. मी किती शिकले? गरज त्या गोष्टीचे हो, त्यांनी शिकवायचं काम केलं, आत्ताही चालू आहे, पण मी किती शिकले महत्व त्याला आहे. आता या सगळ्यांबद्दल तर सांगून झालं. राहिलं काय मूळ, बाबा बुटासिंहजी महाराज. बाबा बुटासिंहजी महाराजांनी मला काय शिकवलं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे इतिहासातलं. अहो शहनशाहजी आणि बाबा बुटासिंहजी महाराज यांच्या इतिहासातले संवाद जर वाचायला लागले ना तर एवढे अंगावर शहारे येणारे असतात. त्यावेळेस बाबा बुटासिंहजी महाराज महात्म्यांकडून बळच सेवा करून घ्यायचे, त्यांच्या खिशातले पैसे काढून नमस्कारीला टाकायचे. त्यावेळेस शहनशाहजीला वाटायचं बाबाजी ये बेकरी तो आप ही की है, इसमें जो कुछ लेना होगा आप ले सकते हैं, फिर भी ऐसा क्यों? त्यावेळेस बाबा बुटासिंहजी महाराज म्हणायचे फक्त स्वतःपुरताच सुखाचा विचार करतो की काय करता की काय, सगळ्यांनाही सुख मिळू द्या. आपण नुसतंच म्हणतो की पेराल तेव्हा उगवेल, मग आपण किती सेवा करतोय? सेवेचं महत्व बाबा बुटासिंहजी महाराजांनी आपल्याला पटवून दिलं. का तर त्यांचा जो व्यवसाय होता गोंदण्याचा, त्याच्यातून काही जास्त माया येत नव्हती, पण जेवढी काय येत होती त्यातून रोज संध्याकाळी प्रसादीचं साहित्य आणि उरलेली माया येणाऱ्या सत्संगी लोकांना देऊन टाकायचे. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला तो इतिहास की त्यांच्या पत्नीनं काहीतरी माया डब्यामध्ये ठेवली, परत त्यांनी ती काढून आणली, शहनशाहजी सोबत समोर त्याला आग लावली. सांगायचं यातून काय की सेवा किती महत्वाची आहे. सेवा, सत्संग, नामस्मरण ह्या गोष्टी फक्त बोलण्यापुरत्या नाही, तो त्या कराव्या लागतील. नामस्मरणाचं महत्व शहनशाहजी म्हणतायत की नाम दवा साऱ्या रोगाची, सर्व ही दुःखे मिटवी नाम, बलशाली प्रभू नाम असूनी काम बिघडले बनवी नाम. या नामाचं महत्व एवढं सुंदर सांगितलंय मला, मग मी किती करते? आत्ममंथन. बऱ्याच जणाला वाटतं मुक्ती म्हणजे मेल्यानंतर स्वर्ग भेटतो की काय. मेल्यानंतर मुक्ती नाही, मुक्ती जिवंतपणीच आहे. सद्गुरू सांगतायत की ह्या ब्रह्मज्ञानातून मुक्ती मिळू शकते. ब्रह्मज्ञान म्हणजे मुक्ती नाही. ब्रह्मज्ञान हे तुमचे डोळे उघडलेत, हा भगवंत तुम्हाला दाखवलाय, हा असा आहे भगवंत, सगळ्यामध्ये आहे हा भगवंत. मग आता कसं वागायचंय? कर्म तुझ्या हातामध्ये. प्रत्येकाला आपापलं कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिले, पण हे स्वातंत्र्य मिळून सुद्धा ह्या बंधनातून मला मुक्त करून सुद्धा मी अजून दुसऱ्या बंधनामध्ये अडकलेले आहे. म्हणून तर एक गीतकार म्हणतो की सोडविले तरी मी बंधनात आहे, सोडविले तरी मी बंधनात आहे, परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे, परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे. या बोलण्यासारखं बरंच काही असतं आणि नुसतं बोलून बोलूनही काय अर्थ नाही हो, ते आचरणामध्ये किती उतरतंय हे महत्वाचं आहे. दासी तुमच्या पुढं खूप बोलतीये म्हणजे दासीच्या सगळंच काय आचरणात आहे असं नाही. जसं की सद्गुरू माताजी सांगतायत की आपल्यातलं एक एक अवगुण कमी करायचंय. दासीला पण आशीर्वाद द्या. सद्गुरूच्या कृपेनं दासीमधले सुद्धा एक एक अवगुण बाजूला जावेत आणि ह्या मुक्तीपर्व दिनाचं सार्थक कुठेतरी व्हावं. हा मुक्तीपर्व दिवस फक्त बोलण्यापुरता मर्यादित न राहता मागील संतांनी मला काय काय शिकवलं हे सुद्धा मी आचरणात आणू शकेल. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत पोहोचवायला नक्की विसरत जाऊ नका. कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही हे सुद्धा सांगत जावा. कमेंटमध्ये कमीत कमी धन्यनिरंकार तरी करत जावा. लाईक करायला विसरत जाऊ नका. प्रेमाने बोला धन्यनिरंकार.